बाबतीत एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अमावस्या आणि पौर्णिमा या वेळेस तुमच्या ऑरामध्ये नक्की काय बदल होतो आणि हा ऑरा आपण कसा क्लीन करायचा। बघा, हल्ली भरपूर व्हिडिओ येत आहेत की ऑरा क्लीन करा, अशा पद्धतीने करा, मिठाने आंघोळ करा, हे करा ते करा। या पद्धतीने ऑरा डेफिनेटली क्लीन करता येतो, पण तो ऑरा क्लीन करणं गरजेचं आहे का इथपासून ते समजून घेणं गरजेचं आहे। बरं, सगळ्यांनाच याचा त्रास होतो का अमावस्या पौर्णिमेला? तर असं नाहीये। अमावस्या पौर्णिमा या दोन्ही वेळेस वातावरणामध्ये बदल होतात, त्यामुळे सगळ्यांनाच थोडंसं डाउजी फील होणं किंवा निराश वाटतं, कंटाळा येणं, कामामध्ये उत्साह न वाटणं, अशा प्रकारच्या गोष्टी घडतात। काही जणांचा चंद्र जर बलवान नसेल तर जसं भरती ओहोटीप्रमाणे म्हणजे चंद्र कलेकलेने वाढतो आणि कलेकलेने कमी होतो, त्याप्रमाणे चंद्राच्या कलेप्रमाणे काही जणांची मूड स्विंग्स होतात। जे लोक 2 या नंबरने ऑपरेट होतात किंवा चंद्र या ग्रहाने ऑपरेट होतात किंवा तुमच्या कुंडलीमध्ये जर चंद्र हा ग्रह बलवान नसेल तर तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा यावेळेस जास्त त्रास होऊ शकतो। काही जणांना जर तंत्र बाधा असेल किंवा अजून काही गोष्टी असतील तरी सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी असू शकतात। पण प्रत्येक वेळेला तुम्ही मिठाच्याच पाण्याने अंघोळ करणं, काही जण तर सर्रासपणे दररोज मिठाच्या पाण्याने अंघोळ करतात, तर हे चुकीचं नाहीये। मिठाने ऑरा क्लीन होतो, पण तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा दोन्ही स्वरूपातला ऑरा क्लीन होतो। त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला निगेटिव्ह फील होईल त्याच वेळेस तुम्ही मिठाच्या पाण्याने अंघोळ करायची आहे किंवा मिठाने क्लिनिंग करायचं आहे, पण जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स असतात त्यावेळेस तुम्ही या गोष्टी टाळायच्या आहेत।